सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीमध्ये भर दिवसा बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। शनी मंदिराजवळ प्लॉट नंबर 2 येथे भाड्याने राहणारे एका खासगी सोलर कंपनीचे संचालक उमेश मनोहर ठाकरे हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते। नेमकी हीच संधी साधत भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकटून आत शिरकाव केला। चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यात ठेवलेले सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे विविध दागिने, ज्यामध्ये बांगड्या, माळ, सोन्याची साखळी, हिऱ्याची व साध्या अंगठ्या, ब्रेसलेट आणि पेंडल यांचा समावेश आहे। 12 भार तोळे चांदी आणि 2,03,000 रुपयांची रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केलाय। विशेष म्हणजे ही संपूर्ण धाडसी चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कापडनीस यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते। दरम्यान सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुलमोहर कॉलनी सारख्या वसाहतीत भर दुपारी घरफोडी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात रात्रदिवस गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्व चोरट्यांच्या तात्काळ मुसक्या आवळाव्यात अशी जोरदार मागणी आता भयभीत झालेल्या रहिवाशांकडून केली जात आहे। माझं नाव जानवी उमेश ठाकरे। मी राहायला दत्त मंदिर गुलमोहर कॉलनी प्लॉट नंबर 2 ला राहते। मी सकाळी 11 वाजता घरातून निघाली मेहेर गावी जायला प्रेत यात्रेसाठी आणि तिकडून मला 1:45 वाजता कळालं की माझ्या घरी घरफोडी झाली आहे। माझ्या आजूच्या बाजूच्यांनी मला फोन करून सांगितलं। मी आल्यावरती बघितलं तर माझी जेवढीही रोख रक्कम होती किंवा माझे जेही दागिने होते, काही ठेवण्याची रक्कम होती तीही गेलेली आहे। मला म्हणजे बाकी सगळ्या पोलिसांनी वगैरे येऊन सगळी चौकशी केलेली आहे। पोलीस चौकशी झालेली आहे। पोलिसांना एकच विनंती आहे की जी पण माझी रक्कम गेली, जे पण माझ्या घरात घडलंय त्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर सापडावं हीच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे। भर दिवसा 12 ते 1 वाजेच्या दरम्यान फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे। साधारण 15 ते 20 लाखाच्या वर चोरी झालेली आहे। अतिशय परिसरातील नागरिक आमचे भयभीत झाले असून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। आता सदर आम्ही परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मीटिंग घेणार असून प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे। कारण आधी 2 ते 3 ठिकाणी हे चोर गेले असताना एका ठिकाणी शिरपूरकर डॉक्टरांकडे त्यांना तिथे म्हातारे बाबा असल्यामुळे तिथे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही कॉलनीतले 5-6 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि मग ठाकरे साहेबांकडे हे चोर आले आणि फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे। सदर प्रमाणाने या चोरीच्या घटना आमच्या परिसरात वाढलेल्या आहे। आम्ही सर्व नागरिक मिळून आज प्रशासनाला उद्या सकाळी निवेदन देणारच आहोत। मागे एक बाजूच्या कॉलनीमध्ये एक लहान मुलीला एक बाई आणि एक माणूस येऊन चॉकलेटचा आमिष दाखवून ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही लगेच देवपूर पोलीस स्टेशनला आम्ही प्रशासनाला कळवलं आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते। पण सदर ती व्यक्ती आणि ती बाई त्या ठिकाणी पसार झाले होते। फक्त आमचं एवढंच निवेदन आहे की दिवसा ढवळ्यात चोऱ्या होणं म्हणजे फार हे अतिशय निंदनीय आहे आणि सर्व प्रशासनाला आमच्या नागरिकांतर्फे विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त गस्ती पथक वाढवून आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांना विश्वास द्यायचा हेच मी पोलीस प्रशासनाला आमच्या परिसरातर्फे मी निवेदन देतो। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।